रूट भेटला त्या ठिकाणी गरजेचं आहे असं मी या ठिकाणी समजतो. कळत न कळत माझ्या कार्यकर्त्यांकडून काही छोटे लहान मंडळींच्याकडून हे कार्य करत असताना सरदारचा आपण मुलांसाठी काहीतरी छोटीशी पोचली असेल माझ्याकडून असो आमच्या सर्व कार्यकर्ते मंडळीकडून असो काही बुजुर्ग व्यक्तीकडून असो आपण कुणाला जरी काही एखादा शब्द जरी चुकून काहीतरी गेला वेगळा वागला तर तो या ठिकाणी ह्या मैदानामध्ये अत्यंत हा आपण इथंच ठेवावा. आम्हाला त्याची क्षमा करावी तुम्ही क्षमा करून काही जर चुकलं असेल ते थोडावर चांगलं तेवढंच द्यावा. ते वाईट काही आमच्यासाठी सोडून आम्हाला पुढे कार्य करण्यासाठी स्फूर्ती द्यावी व हे मंदिर भविष्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला आमच्या सर्वांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात शुभाशुभेच्छा सर्व प्रकारे द्यावे. आपण म्हणत नाही की आपण तुम्ही सगळं आपल्याला आशीर्वाद जरी असेल तरी आम्हाला तुमच्यासाठी एवढं या ठिकाणी सगळे ठिकाणी जे कार्यकर्ते त्या ठिकाणी काही दानधर्म केले त्याच्यासाठी हा दिवस हा छोट्या वेळेमध्ये हा उपदेव कार्यक्रम संपूर्ण आहोत. त्यामुळं सर्वांनी आपल्या सरकार दिल्याबद्दल पुन्हा पुन्हा देवस्थान कमिटीचा मी अध्यक्ष आहे असताना या कार्यकर्ता आहे असताना सर्वांना या ठिकाणी शिरोमणी आहे धन्यवाद देतो. इतर सांगतो धन्यवाद. नमस्कार. आपल्या प्रास्ताविकेतून या मंदिराच्या झालेल्या कार्याची आणि कार्यक्रमाची माहिती देऊन त्याचबरोबर जे कार्यकर्ते या कार्यासाठी सर्वांनी या ठिकाणी त्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्याविषयी सर्वांची कृतज्ञता आणि सर्वांच्या प्रती एक या मंदिराकडून छोटीशी फुलाची पाकळी याप्रमाणे त्यांचा सन्मान याबद्दल प्रास्ताविकेतून आपल्याला माहिती दिलेल्या आमच्या मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे अध्यक्ष सन्माननीय चिदानंद माळी यांचा मी धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमासाठी परमपूज्य गुरुदेव षडस्थ ब्रह्मी 108 शिवलिंग शिवाचार्य महासमिती हिरेमठ संस्थान दरंटी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आमच्या देवस्थान कमिटीचे सन्माननीय सदस्य प्रवीण माळी आणि राम माळी या दोघांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांनी परमपूज्य गुरुवारांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जय मंगल जय त्यानंतर परमपूज्य षडस्थ ब्रह्मी शिक्षक डॉक्टर श्री शिवयोगी शिवाचार्य महासमिती हिरेमठ संस्थान यांचं स्वागत करण्यासाठी